नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि श्रावण आहे, उपवासाचे दिवस आहेत. कसं आहे की उपवास म्हणजे भगर आहे, साबुदाणा आहे, साबुदाण्याचं थालीपीठ आहे, भगरीचं पकोडे आपण बनवले. त्याच्यानंतर उपवासाच्या भाजणीपासून वेगवेगळे पदार्थ होतात. कोणी ढोकळा करतात, इडली करतात. ते जरी असलं तरी उपवासाला ज्या भाज्या चालतात त्या भाज्यांची नुसती एक साधी सिंपल भाजी तुम्ही बनवायची की जी नुसती खायलासुद्धा खूप छान लागते. चला सुरुवात करू आजच्या भागाला. उपवासाची मिश्र भाजी. यामध्ये आपल्याला कोनफळ घ्यायचं आहे, त्याच्यानंतर लाल भोपळा घ्यायचा आहे, त्यानंतर आपण सुरण घेतला आहे, बटाटा घेतला आहे, रताळ घेतला आहे, स्वीट पोटॅटो ज्याला म्हणतात. आणि ह्याची रंग ना हे सगळे वेगवेगळे असतात. ही सगळी जमिनीतली फळं आहेत. आणि हे कच्चं केळं आपल्याला वेळेवर फोडणीत घालायचं आहे. फोडणीला अगदी सिंपल फोडणी आहे बघा. हिरवी मिरची, त्यानंतर ओलं खोबरं आणि कोथिंबीर. आता कोथिंबीर असं आहे की कोणाला उपवासाला चालते नाही चालत ते त्यांनी त्याची टाकावी, पण मला आवडते मी टाकतो. आणि आलं याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. साधारण एक 2-3 चमचे तूप, म्हणजे तुमची भाजी केवढी आहे त्याच्यावर अनुसरून. यामध्ये जिरे फुटल्यावर हा हिरवा वाटलेला मसाला, आणि या भाज्या सगळ्या आपल्याला वाफेवरच शिजवायच्या आहेत. यामध्ये लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, थोडी साखर, आणि नंतर या सगळ्या भाज्या, कोनफळ, लाल भोपळा, रताळ, सुरण, बटाटे. मसाला बारीक केलेलं हे थोडं पाणी आपण यात घातलं, अगदी थोडं. यामध्ये आता फक्त केळं टाकायचं आहे. तोपर्यंत आपल्याला वाफवून घेऊ थोडंसं. आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत ह्याला आपण काय करू, ती केळं आहेत ना ती छान कापून लगेच टाकू. केळं ह्याला नुसतं आता वाफेवर आपल्याला शिजवायचं आहे. हे आणि अशी खूप ह्याला शिजवायचं नाही, असं अर्ध कच्चंच, म्हणजे थोडंसं कचरट राहायला पाहिजे, ती जास्त मजा येते. सर्व करताना थोडीशी कोथिंबीर चालत असेल तर, आणि यामध्ये थोडे किशमिश असतील ते किशमिश घालतो, एक छान व्हेरिएशन येईल वेगळं. आता ही नुसती भाजी खाल्ली तरी छान वाटतं, भगर बरोबर खाल्ली किंवा खिचडी बरोबर खाल्ली तरी छान वाटते. मी याला थोडंसं असं काय केलं की साबुदाणा घेतला त्याच्याबरोबर खातो. पूर्ण शिजवायचं नाही, अर्धवट थोडंसं, म्हणजे 70-80%, मग ती छान लागते. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, उपवासही करा.